नमस्कार. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण करणार आहोत मुशीचं कालवण. ते सुद्धा बघा खूप मोठ्या मोठ्या अशा तुकडे आहेत. चला तर माझ्या पद्धतीने आज तुम्हाला मी दाखवणार आहे मुशीचं कालवण, ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने. तर इथे आपण घेणार आहोत काश्मीरी रेड चिली पावडर, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला. सोबतच आपण मीठ सुद्धा टाकणार आहोत. आता आपण याला मिक्स करून घेऊयात. आता ही मुशी खाल्ल्याने कंबर दुखी वगैरे म्हणजे दुखायची बंद होते. तर ही खाल्लेले शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि याच्यात येणार एक सुद्धा काटा नसतो. इथे बघा थोडासा एक आहे, तो सुद्धा निघून जातो आपण खाताना. तर हे बघा छोटे मुलं सुद्धा आवडीने खातील एवढी छान अशी ही मुशी आहे. मटणाला सुद्धा लांब करेल एवढी अशी छान आहे. चला तर मॅरिनेट करून आपण एक 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवूया. मसाला वाटून घेणार आहोत. त्यासाठी इथे मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे, भरपूर असा लसूण घेतलेला आहे, इथे अर्धी वाटी एवढा. आलं घेणार आहोत, हिरव्या मिरच्या तोडून अशा टाकायच्या आहेत, म्हणजे पटकन अशा वाटल्या जातात. आता आपण पाणी न टाकता हा मसाला वाटून घेणार आहोत. आपण इथे मसाला बघा ओबडधोबड वाटून घेतलेला आहे. इथे आपण कढई घेतलेली आहे. कढई चांगली गरम करून घ्यायची आहे. कढईमध्ये आता आपल्याला तेल टाकायचे आहे. अशा भाज्या काही रोज बनत नाही आपल्याकडे, तर थोडंसं तेल आहे ना मी जास्तीचं वापरते. तर इथे मी 2 ते 2.5 पळ्या एवढं मी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की तेलामध्ये आपण हा हिरवा मसाला वाटून घेतलेला आहे तो आपण इथे टाकणार आहोत. आता तेलामध्ये आपण हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा. आता आपण इथे थोडंसं आहे ना लाल तिखट टाकतोय, छान अशी तरी येण्यासाठी. मिक्स करून घेऊया. जे आपण मॅरिनेट करून ठेवलेले मासे आहेत ना मुशी, ती आपण या तेलामध्ये टाकणार आहोत. आता आपल्याला गॅस आहे ना फास्ट करायचा आहे. फास्ट गॅसवरती आपल्याला चांगले परतून घ्यायचं आहे मुशी. त्याला जो एक उबरसपणा जो असतो ना, वास असतो हे बघा, तर 1-2 मिनिटातच आहे ना नाहीसा होऊन जातो आणि आपली मच्छी ही खूप चविष्ट बनते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करता का? मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. खूप मोठे पीस आहेत मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. आता 2 मिनिटं याला चांगलं परतून घेणार आहोत. आता आपला गॅस हा स्लो ठेवायचा आहे. छान अशी आपली मच्छी ना परतून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत चिंचेचा कोळ. चिंच भिजवून ठेवायची गरम पाण्यामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये भिजवली तरीही ते चालणार आहे. चिंच टाकल्याने ना मच्छीची चव आहे ना खूप दुपटीने वाढते. कोकमनी अजून कमी, पण चिंच तुम्ही टाकून बघा थोडीशी जरी.
पण खूप छान लागते मच्छी. कुठल्याही पद्धतीची मच्छी बनवा, पण चिंचेचं पाणी आहे ना करून टाका, त्याचा रस्सा सुद्धा घट्ट होतो आणि टेस्टी सुद्धा अजून खूप छान अशी होते. आता आपल्याला गॅस आहे ना फास्ट करायचा आहे. यामध्ये ना अजून आपल्याला थोडं पाणी टाकूया, म्हणजे शिजल्यावर थोडं कमी होणार. आता 5 ते 7 मिनिटं आपल्याला ताट न ठेवता आपल्याला अशीच शिजू द्यायचं आहे मुशीचं कालवण. आपली भाजी इथे झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. रस्सा सुद्धा खूप घट्टसर इथे झालेला आहे. आता आपण इथे गॅस बंद करणार आहोत. वरून आहे ना भरपूर असा कोथिंबीर टाकायचा आहे. मिक्स करायचं. तर खरंच फ्रेंड्स, खूप छान झालेली आहे आपली मुशीचं कालवण. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा अजिबात सांगायला विसरू नका. अशाच छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.